योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी मायावती अंभुरे, एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अयोध्येच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आवाहन। भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपाचेच राज्य गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात गदायुद्ध। नमो क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन। पुन्हा एकदा स्वागत। अयोध्याप्रमाणे शहरात देखील सोमवारी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने शहरवासियांनी हा उत्सव उत्साहात साजरा करत असताना शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले। सन 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर अयोध्या येथे राम मंदिर बांधण्यात आलेले आहे आणि गर्भगृहाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता 22 जानेवारी रोजी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। हा उत्सवाचा सण संपूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये एक हिंदू सणाच्या प्रकारे म्हणजे दिवाळीसारखा हा सण साजरा होणार आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की उद्या दुपारी ज्या वेळेला अयोध्येमध्ये पूजा अर्चना केली जाईल त्याच वेळेला शहरामधील बऱ्याच मंदिरमध्ये देखील पूजा अर्चा आणि आरती इत्यादी केले जातील। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव जमतील आणि एका सणाच्या सारखं उत्सवाच्या सारखं वातावरण असल्यामुळे गर्दी थोडी मोठ्या प्रमाणात होईल अशी मला अपेक्षा आहे। परंतु गावातील वातावरण खूप चांगलं आहे। आज मी एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये बरेचसे उलेमा देखील आले होते आणि बरेचसे सामाजिक संघटनाचे पदाधिकारी होते। विविध स्तरातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही चर्चा केली आणि त्या ठिकाणी हा महत्त्वाचा विषय आहे असा झाला की ज्या वेळेला हिंदूंचा सण असतो त्यावेळेला तो साजरा होतो, मुस्लिम बांधवांकडून सहकार्य असतं, मुस्लिम बांधवांचा सण असतो त्यावेळेला हिंदूंकडून सहकार्य असतं आणि अशाच खेळीमेळीच्या वातावरणात देखील उद्याचा बंदोबस्त होईल असं सर्वांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि मला खात्री आहे। आता पोलिसांची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3-3, 4-4 फिक्स पॉईंट जे स्ट्रॉंग पॉईंट राहतील ते ठेवलेले आहे। पेट्रोलिंगची वाढ केलेली आहे। एक SRPF आपल्याकडे आलेली आहे, एक RAFची कंपनी आलेली आहे। तर अशा प्रकारे सफिशियंट फोर्स आपल्याकडे आहे, परंतु वातावरण खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की अगदी चांगल्या वातावरणात उद्याचा उत्साह पार पडेल। काय आवाहन करणार आपण लोकांना? मी लोकांना असं आवाहन करेल की छोट्या गोष्टीला त्यांनी रिॲक्ट करू नये। जर कुठे काही त्यांना अप्रिय घटनेबद्दल किंवा चुकीच्या गोष्टीबद्दल पोस्ट मीडियावर व्हायरल होत असेल किंवा असा काही प्रकार आढळल्यास ते कृपया 112 पोलीस नंबर आहे त्याच्यावर त्यांनी संपर्क करावा। आमचं YouTube चॅनल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, याच्यावर आपण
आमच्यासोबत कनेक्ट असावं आणि जे काही घडत असेल किंवा काही असा प्रकार आढळला तर पोलिसांशी संपर्क करावा आणि ती परिस्थिती पोलिसांना हाताळू द्यावी. लोकांनी स्वतःहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अयोध्येत संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. की 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता क्रांती चौक येथे एक खूप मोठा असा आम्ही भव्य असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये दीपोत्सव असेल, आतषबाजी असेल आणि जे कार सेवक आहेत ज्यांनी कार सेवा केली या सगळ्या कार सेवकांचा सत्कार सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता व्हावी म्हणून माननीय मोदी साहेबांनी ती मोहीम सांगितली आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन स्वच्छता केली. मी सुद्धा 8 दिवसापूर्वी वरद गणेश मंदिरामध्ये जाऊन मंदिराची स्वच्छता केली आणि आज सकाळी दिल्लीहून आल्यानंतर रामाचं मंदिर केरागुणातलं असेल, त्यानंतर आम्ही आपल्या धावणी मोहल्ल्यातला गुरुद्वार असेल तिथं स्वच्छता केली. त्यानंतर राजा बाजारचं जैन मंदिर तिथं जाऊन स्वच्छता केली. नंतर संस्थान गणपतीचं स्वच्छता केली आणि शेवटी रमानगरमध्ये जाऊन बौद्ध विहारमध्ये जाऊन सुद्धा स्वच्छता केली. सर्व ठिकाणी जाऊन एक आम्हाला दाखवायचं किंवा आपलं जे अध्यात्म आहे ते तिथं स्वच्छ ठिकाण असावं आणि त्या प्रकारे आम्ही केलं आहे. प्रभू रामचंद्र वनवासातून आल्यानंतर अयोध्येमध्ये जशी दिवाळी साजरी झाली त्याच धर्तीवरती आता रामाचं मंदिर होत आहे. म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी व्हावी आणि दिवाळीमध्ये जसं आपण आकाश कंदील लावतो, आपण नवीन कपडे घेतो, आपण दीप लावतो, एकमेकाला भेटतो, गोड देतो, धोड देतो, लाइटिंग करतो, या सगळ्या गोष्टी आपापल्या भागात व्हाव्यात. आपण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रामांचा आदर्श ठेवून या आपल्या देशामध्ये रामराज्य कसं आणता येईल, सर्वांना सुखी कसं करता येईल, गरीबातला गरीब माणूस कसा सुखी होईल, त्याचा विकास कसा होईल, त्यासाठी काम चालू आहे. संभाजी कॉलनीतील मनपाच्या सार्वजनिक वाचनालयाच्या समोर रेड्डी कंपनी रोज कचरा जाळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला असून रेड्डी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिडकोतील संभाजी कॉलनी या नागरी वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी तसेच सार्वजनिक उपक्रमासाठी मैदाने राखीव ठेवली आहेत. परंतु प्रशासनाकडून या मैदानाच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष नसून ह्या मोकळ्या मैदानातील वाचनालयाच्या समोर ओला व सुका कचरा टाकला जात आहे. त्यामुळे संभाजी कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तर रोज रेड्डी कंपनीचे कर्मचारी सार्वजनिक वाचनालयासमोर कचरा जाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रेड्डी कंपनीचे कंत्राट कायमस्वरूपी बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे मनीष नरवडे यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे. वार्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी सिडको यांचा येथे सार्वजनिक वाचनालय आणि व्यायामशाळा महानगरपालिकेने 2012 साली बांधून दिली होती. परंतु 6 महिने सुरळीत चालल्यानंतर ही व्यायामशाळा आणि वाचनालय कायमस्वरूपी बंद पडलेलं आहे. त्याला आता कचराकुंडीचं स्वरूप आलेलं आहे. त्या ठिकाणी वार्डातील नागरिक आणि रेड्डी कंपनी ही कचरा आणून टाकत असते आणि रेड्डी कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा रोज जाळत आहे. त्यामुळे परिसरामध्ये धूर हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरून नागरिकांना श्वासोश्वासाचा त्रास आणि आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्यामुळे माझं मनपा प्रशासनाला आणि मनपा आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी वार्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी येथील व्यायामशाळेला भेट देऊन आणि वाचनालयाला भेट देऊन आपण ही सर्व समस्या जाणून घ्यावी आणि या ठिकाणी रेड्डी कंपनी रोज कचरा नियमितपणे जाळत आहेत. त्यामुळे रेड्डी कंपनीचा कंत्राट हे कायमस्वरूपी बंद करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत पक्षाच्या वतीने मी मनीष नाडवे करत आहे. डीसीबी बायोलॉजी क्लासेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील DNA बारकोडिंग सेंटर येथे आयोजित केलेल्या अभ्यास सहलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक प्रयोगशाळेचा अनुभव घेतल्यामुळे अभ्यासातील त्रुटी दूर झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. देशाला चांगल्या डॉक्टरांसोबत उत्तम संशोधकाची खूप गरज आहे आणि हेच ओळखून भविष्यातील उत्तम डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळेचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी शहरातील डीसीबी बायोलॉजी क्लासेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील DNA बारकोडिंग सेंटर येथे अभ्यास सहल आयोजित केली होती. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आधुनिक मायक्रोस्कोप तसेच DNAशी संबंधित विविध प्रक्रिया करणारे आधुनिक उपकरणे जसे PCR,
सिक्वेन्सी फिंगरप्रिंटिंग यांची माहिती घेतली। याच अभ्यास सहलीमुळे व लॅबच्या भव्यतेमुळे सगळी मुलं भारावून गेली होती। डॉक्टर महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना या संपूर्ण लॅबची सखोल माहिती देत भविष्यातील संधीबद्दल मार्गदर्शन करत मोटिवेट केलं व प्रात्यक्षिक दाखवलं। नीट परीक्षेचा अभ्यास करत असताना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते, तर उत्तम डॉक्टर किंवा संशोधक घडण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव व दृष्टिकोन गरजेचा असतो, असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर महेश देशमुख यांनी केले होते। तसेच देशाला उत्तम डॉक्टर व संशोधक गरजेचे असून ते घडवणे हेच आपलं स्वप्न व उद्दिष्ट आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आले आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो। आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे।
केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपाचेच राज्य गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात गदायुद्ध करून नमो क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नमो चषक 2024चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, समीर राजूरकर, हर्षवर्धन कराड, रामेश्वर भादवे आदींची उपस्थिती होती. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश मित्तल, वैदेही लोहिया, तुषार आहेर आणि शर्वरी कल्याणकर या खेळाडूंनी ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपाचेच राज्य गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात गदायुद्ध करून नमो क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. संघटनेच्या वतीने सर्वप्रथम डॉक्टर भागवत कराड साहेब आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी धन्यवाद करतो की एवढी चांगली स्पर्धा आयोजन करण्याचा आम्हाला आपण मान दिला. डॉक्टर साहेब, आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 8 दिवसाचा नोंदणीचा पिरियड आपण दिला होता आणि 51 खेळाचा आपण यामध्ये समावेश केला आणि सर्व खेळांमध्ये 500च्या वरती म्हणजे 28 ते 30 हजार विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि एवढी मोठी प्रमाणात जो खेळाचा महाकुंभ झालेला आहे हा न भूतो न भविष्य या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आम्हाला आपल्याकडून अशीच अपेक्षा आहे की आपण आणि सावे साहेब नेहमीच खेळाडूंच्या पाठीमागे असता असंच आपण आम्हाला सहकार्य करावा आणि खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल मी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आपलं धन्यवाद करतो. नमो चषक हा त्या प्रत्येक लोकसभेत घ्यावा असं प्रत्येक खासदारला केंद्रातून आदेश. त्याचबरोबर नमो चषक विधानसभेत व्हावा म्हणून युवा मोर्चाला सुद्धा महाराष्ट्र प्रदेशाकडून आदेश आहे. दोन्हीचं कंबाईन करून हा नमो चषक होतोय आणि यामध्ये 51 वेगवेगळे गेम्स आहेत. ॲथलेटिक्सचे गेम्स आहेत, वेगवेगळे इंडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत. आत्ताच मला पंकज भारसाखळे सांगत होते इथे जसं स्पर्धा चालू आहेत पुढच्या स्टेडियममध्ये सुद्धा स्पर्धा चालू आहेत. फुटबॉल स्पर्धा विद्यापीठात चालू आहेत. एकंदरीत नमो चषकच्या काळामध्ये एक क्रीडामय संभाजीनगर झालेलं आहे. मला आपल्या समोर सांगायला आनंद होतोय मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर देशाचे क्रीडा मंत्री पहिल्यांदा संभाजीनगर शहरात आले. संभाजीनगर शहरामध्ये आणि किरण रिजिजूला आणून जवळजवळ 50 कोटी रुपयाचा ग्रँड संभाजीनगर शहराला दिला. डॉक्टर कराड साहेबांनी आज हा नमो चषक आपल्या या भागामध्ये आयोजित केलेला आहे. मला नक्कीच खात्री आहे की सर्व शहरातल्या विविध खेळाडूंना विविध क्षेत्रात 51 खेळ घेतलेले आहेत. त्या 51 खेळाच्या माध्यमातून संधी सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे आणि आज इकडे काही प्रात्यक्षिक पण बघायला आपल्याला मिळाले, काही ऑलिम्पिक प्लेयर्स बघायला मिळाले. मला या व्यासपीठाच्या माध्यमातून पंकज भाऊ माझी विनंती आहे चांगल्या खेळाडूंना जेवढी संधी आपल्याला देता येईल तेवढी द्या. शासन दरबारी डॉक्टर साहेब आहेत, मी आहे, नक्कीच ह्यांना येणाऱ्या काळामध्ये जी काय शासकीय लेवलला मदत लागेल ती नक्कीच आम्ही पूर्णपणे पुरवण्याचा प्रयत्न करू. सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विम्याच्या याद्या जाहीर झाल्या असून त्यात असलेल्या त्रुटींवर सरकारला जाब विचारण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 2022चा जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता तो पीक विमा सोयगावला मिळाला पण बाकीच्या जिल्ह्याला मिळाला नाही. या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि 256 कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले असा कागद आम्हाला मिळाला. मात्र हे 256 कोटीचे शेतकरी कोण, कारण ते पेड झालेलं त्यांनी दाखवलेलं होतं. याची माहिती आम्ही घेण्यास पुढाकार घेतला आणि योगायोगाने आमच्या कष्टाने भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने ती यादी सुद्धा आम्हाला प्राप्त झाली.
आता ती यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही पाठवतोय. प्रत्येक मंदिरावरती तिचं वाचन होईल आणि जे शेतकरी असे असतील की ज्यांना विमा मिळालेला नाहीये, मी त्यांना विनंती करतो की मी सभा घेतोय आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ठिकाणी विचारतोय की बाबांनो असे कोण शेतकरी आहेत, तिथे त्या शेतकऱ्यांनी यावं, अर्ज द्यावा की आम्हाला विमा मिळालेला नाही, जेणेकरून त्या अर्जाचा पाठपुरावा पुन्हा एकदा विमा कंपनीकडे आणि कृषी खात्याकडे करता येईल. 23 तारखेला सकाळी देवगाव, संध्याकाळी ताडपिंपळगाव, 24 तारखेला सकाळी हातूर, संध्याकाळी चापानेर, 25 तारखेला सकाळी चिकलठाण, संध्याकाळी पिंपरखेडा, 26 तारखेला सकाळी अंधानेर, संध्याकाळी नागद, 27 तारखेला सकाळी घाटशेंद्रा, संध्याकाळी चिंचोली आणि 28 तारखेला मला वाटतं किशोर. अशा पद्धतीचं साधारण रूपरेषा आहे. ते पॉम्पलेट तुम्हाला लवकरच येईल. काही बदल असतील तर ते पॉम्पलेटमध्ये दिसतीलच तुम्हाला. त्या दिवशी मात्र तुम्ही जे काही शेतकरी असे असाल ज्यांच्याकडे विमा दाखवलेला आहे की मिळाला पण मिळालेला नाहीये किंवा मिळालाच नाही, त्या शेतकऱ्याने अर्ज घेऊन यावा, जेणेकरून तो अर्ज इन्शुरन्स कंपनीकडे मला पाठवता येईल किंवा कृषी खात्याकडे पाठवता येईल आणि त्याचाही पाठपुरावा करता येईल. ज्यांना पैसे आलेत यांनी जर चेक केलं खात्यावरती तर ते पैसे आलेले दिसतील, त्यांचं मी अभिनंदन करेन. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा तसेच विश्व कल्याणार्थ गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला 109 महायज्ञ सोहळा मोठ्या आनंदात रविवारी पार पडला. पूर्व मतदारसंघातील तब्बल 432 लोकांना या सोहळ्यासाठी यजमानपदाचा मान देण्यात आला होता. शहरातील N5 येथील राजीव गांधी मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी शहरातील प्रमुख सर्वपक्षीय नेते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने या सोहळ्यास हजेरी लागली. या सोहळ्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, संजय केनेकर, शिरीष बोरळकर, किरण पाटील, अनिल मकरिये, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, हर्षवर्धन कराड, जालिंदर शेंडगे, अभिजित देशमुख, गणेश नावंदर, संजय बोराडे, दामू अण्णा शिंदे, बालाजी मुंडे, विवेक राठोड, नितीन खरात, अरुण पालवे, शैलेश हेकाडे, विनोद पाटील, ऋषिकेश जयस्वाल, राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, मनीषा मुंडे यांच्या मोठ्या संख्येने शहरातील भाजप पदाधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती. मला सांगायला आनंद होतो की मागच्या 18 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही 5 जानेवारीला मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते एक लेझर शो आणि रथाचं उद्घाटन केलं होतं आणि 18 दिवस आजचा 19वा दिवस आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये 3 ते 4 शो करून आम्ही अतिशय जवळजवळ 1 लाख लोकांपर्यंत त्या लेझर शो आणि आमच्या LED स्क्रीनच्या माध्यमातून आणि त्या रथावर आम्ही मंदिराची हे केली होती स्थापना आणि मूर्ती पण त्याच्यावर ठेवली होती आणि या माध्यमातून आम्ही जवळजवळ 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो. आज आम्ही N5 राजीव गांधी मैदानावर जवळजवळ 108 म्हणजे आपला नेहमी 108 कुंड प्लस 1 कुंड म्हणजे 109. हा 109 हा पूर्व विधानसभेचा नंबर आहे म्हणून 109 कुंडवर आम्ही सकाळपासून जवळजवळ 432 लोक, त्या प्रत्येक कुंडवर 4 जण, या पद्धतीने 108चे 432 लोक आज त्यांनी होम हवन पूजा केली. स्वामी विवेकानंद उद्यान येथे शहर सुधार, योग परिवर्तन व सुप्रभात नैसर्गिक चळवळ मित्रमंडळ गार्डन व्हॉट्सअप ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानामध्ये 50 नारळांच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. N12 परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान येथे लोकसहभागातून 50 नारळाच्या झाडांचे रोपण उद्यान परिसरात करण्यात आले. यासाठी शहर सुधार, योग परिवर्तन व सुप्रभात नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे अध्यक्ष NP दराडे, सचिव गजानन पिंजरकर आणि कोषाध्यक्ष NG गिरी यांच्या पुढाकाराने उद्यान परिसरात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर लोकसहभागातून परिसरातील गार्डन व्हॉट्सअप ग्रुप आणि येणारे सर्व मंडळीच्या वतीने लोकसहभागातून 50 नारळांची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. लोकसहभागातून 5 ते 7 फुटांची नारळाची 50 झाडे आणण्यात आली. वृक्षारोपण करण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची मदत देखील घेण्यात आली.
महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद उद्यान येथे सदर झाडे लावण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सकाळी पार पडला। या वृक्षारोपणासाठी शहर सुधार योग मित्र मंडळाचे अध्यक्ष NP दराडे, GN गिरी, गजानन पिंजरकर, तब्बल 95 वर्षाचे तरुण रोहिफोडे यांच्यासह पहाटे उद्यानात मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या सर्व वयोवृद्ध आणि तरुण मंडळी, महिला मंडळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। बऱ्याच वर्षापासून चाललं होतं की या गार्डनमध्ये नारळाचे झाडं नाही आहेत, त्यामुळे तो एक विचार पुढे आला। सगळे दानशूर लोक एवढा आपला उत्साह वाढवला, आमचा ते एवढा उत्साह वाढवला। त्या महावीर साहेबांना म्हटलं एक झाड होणार नाही बोले 5 झाडं। कलंतरी साहेब, बोर्डे साहेब, रोडगे पाटील साहेब, राणा साहेब, सगळ्यांचीच नावं आपण लिस्टमध्ये टाकणार आहोत। याच पद्धतीचं सहकार्य पुढे चालू ठेवू आपण। हम रहना रहे लेकिन अपने झाड़ रहेंगे। 1 2 3 4 दिन में हंसो बार बार 1 2 3 4 1 2 3 4 दिन में हंसो बार बार 5 6 7 8 5 6 7 8 हंस के करो सबसे बार 5 6 7 8 5 6 7 8 हंस के करो सबसे बार हंस के करो। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अयोध्येच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आवाहन। भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपाचेच राज्य गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात गदायुद्ध। नमो क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।